प्रेमकथा लग्नानंतरची भाग 4. बसल्या ठिकाणीच तिला तिच्या जुन्या आठवणी आठवत होत्या. जणू विचार करता करता तिला समाधी लागली होती. नचीने गाडी थांबवलेली पण तिला समजलं नव्हतं. जसजसं तिला सगळं आठवत होतं तिची नची भोवतीची मिठी अजूनच घट्ट होत होती. त्याला तिला नेमकं काय होतंय हे कळतच नव्हतं. मयुरी, मयुरी, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? ठीक आहे, आपण आत्ताच घरी जातोय, असं म्हणून त्याने गाडी वळवली. पण मयू त्याला मध्येच थांबवत म्हणाली, त्याची खरंच गरज नाहीये. कोणा दुसऱ्यामुळे आपण आपला मूड का खराब करायचा? आपण जरा निवांत जागी जाऊया का? माहितीये का तुम्हाला एखादं छान ठिकाण? नचीला काहीच कळत नव्हतं. तिच्या मूडचा अंदाज त्याला येत नव्हता. फक्त ओके म्हणून दोघेही निघाले. अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या एका फार्म हाऊस टाईप वाड्यात ते आले. त्याचा मित्र ऋषी याची प्रॉपर्टी होती ती. घरात एकदा पार्टीला आल्यावर नचीला ते खूप आवडलं होतं. निवांत असला की यायचा तो इथे. किंबहुना केस संदर्भात मनातला गुंता सोडवायचा झाला की तासन तास तो आणि साळुंखे इथे यायचे. आत्ताही मयुरी जशी गाडीवरून उतरली तिला इतकं पॉझिटिव्ह वाटलं. तिने सरळ सगळा वाडा बघूनही काढला. नंतर जाऊन बागेतील एका आराम खुर्चीवर जाऊन बसली. नचीने तोपर्यंत रस्त्यावरूनच 2 चहा आणले. तिच्या जवळ आला तर तिने डोळे बंद करून घेतले होते. मनातच वैतागत तो निघत होता तर ती त्याला आवाज देते, आहो, चहा माझ्यासाठी आणलेला ना? मग परत कुठे घेऊन चाललात? तुम्ही झोपले की काय असं वाटून गेलं, नची म्हणाला. तसंच काहीसं झालेलं, पण मी आता एकदम व्यवस्थित आहे. ही जागा खूप एनर्जेटिक आहे. मला परत यायला आवडेल इथे, मयू म्हणाली. ओ, चॉईस कोणाची आहे? नक्की येऊया परत. आधी हा कडक चहा घ्या, म्हणजे असतील नसतील ते डाऊट पण क्लिअर होतील, नची म्हणाला. मयू चेहऱ्यावर उसनं हसू आणत म्हणते, माझ्या शंका? आय डोंट थिंक की त्या इतक्या सहजासहजी क्लिअर होतील. आणि मग देव काय काम करणार? माझं पूर्ण आयुष्य शंकेतच तर चालू आहे. सुहासच्या प्रेमात पडले, अगदी मनापासून प्रेम केलं, लग्न केलं, पण त्यातही गुंता झालाच ना. त्यामुळे आयुष्य कधीतरी इझी होईल ही अपेक्षाच नाहीये माझी, मयू म्हणाली. हो, आणि 2 महिन्यातच परत लग्न करून मी तुमचा गुंता अजून वाढवला ना, नची म्हणाला. आधी वाटायचा गुंता, पण आता वाटत नाही. आणि आपण खूपच गुंतागुंतीचं बोलतोय मगाचपासून. तिचं उत्तर ऐकून नचीला बरं वाटलं. तुम्ही मगाशी सुहासला अगोदरच पाहिलं होतं का, मयूने विचारलं. हो, पण मी शुअर नव्हतो की तो सुहास आहे. काय वाटलं त्याला बघून? मी या प्रश्नाचं नक्की उत्तर देईन, पण तुम्ही सांगा अगोदर तुम्हाला काय वाटलं, नची म्हणाला. मयू त्याला थांबवत म्हणाली, वेट, आधी तुम्ही मला मयुरी म्हणूनच बोलवा. हे आहो वगैरे काय, हे सगळं बंद झालं पाहिजे. आता प्लीज असं बोलू नका की तुम्ही पण मला आहो म्हणून नका बोलवू. नची शहाण्या बाळासारखं फक्त ओके म्हणाला. इतक्या दिवसात आपण निवांत बसून बोललोच नाही ना. याला सुद्धा मीच जबाबदार आहे. आपण असं करूया, घरी जाऊन मस्त गप्पा मारूया, मयू म्हणाली. पण काय आता, नचीने विचारलं. मला खूप भूक लागलीये. तिचं एवढं लाडीकवाणं बोलणं बघून त्याच्या मनात आलं, यार, ही हट्ट करताना पण किती क्यूट दिसते. कांट इमॅजिन की आम्हाला जर मुलगी झाली तर ती किती क्यूट असेल, नची मनात बडबड करू लागला. कसला इतका विचार करताय? जेवायला जाऊया ना, मयूने विचारलं. कुठल्या हॉटेलमध्ये जायचंय हा विचार करतोय. आज रविवार आहे, त्यात आपण संध्याकाळी असं भटकून हॉटेलमध्ये जेवायला जाणं म्हणजे रविवारचा अपमान होईल. आज आपण मस्त चाट, पावभाजी असं काहीतरी खाऊया ना. मला ना असं स्ट्रीट फूड खायला खूप आवडतं, पण सुहासमुळे कधी एन्जॉय करता आलं नाही, त्याचं ते सो कॉल्ड स्टेटसमुळे. आणि मला आदितीकडून कळलं की तुमच्या दोघांच्या अशा जागा फिक्स आहेत अशा फूडसाठी, मयू म्हणाली. हो, जाऊयात की, त्यात काय एवढं? मला वाटलं भलतीच अट असेल. ऐका ना, आपण आदूला बोलूया का? ती पण बिचारी एकटीच असेल. आपलं लग्न झाल्यामुळे आता घरी येणं टाळतीये मॅडम, नचीने विचारलं. ती बिचारी एकटी? काय पण काय बोलता तुम्ही अचानक, असं म्हणून ती आदितीला कॉल करून बोलावून घेते. 3घे जण एकत्र जाऊन मस्त जेवणावर ताव मारत असतात. ए नच्या, तुला वाटत असेल तुझी बायको खूप कमी बोलते म्हणजे खातही कमीच असेल, पण तसं नाही. 1 नंबरची खादाड खाऊ आहे ती, आदू म्हणाली. अरे वा, चांगलंच आहे ना मग. कसं असतं ना आदू,
ज्या बायका खादाड असतात ना, त्या घरात पण वेगवेगळे पदार्थ तयार करतात. त्यामुळे माझ्यासारख्या नवऱ्यालाही छान छान खायला मिळतं. मयू आदूला फक्त चिमटे काढत होती. हो बाबा, आता काय तू माझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारच ना, कारण आता तुला बायको मिळालीये. आम्ही आता फोन लिस्ट मधून पण डिलीट होणार. आदू मस्ती करत होती. ए नौटंकी बंद करा, नाहीतर खरंच डिलीट करेन बरं का, मयू म्हणाली. तुम्ही दोघं तसं करून तर बघा, मग मी सांगते की मी काय चीज येते, आदू म्हणाली. यावरा ग. आणि मयू, तू पण काय ग हिच्या नादी लागतेस? ही आयुष्यभर चालू असणारे आपल्या मागे टिमटिम. चला, बिल मी पेड करतो, असं म्हणून तो निघून जातो. आलाय मोठा बिल पेड करणारा. बाय द वे मयू, तुला नच्या मयू कधीपासून हाक मारायला लागला? मयूच्या अंगावर आधीच अक्षरशः काटा आलेला. त्याने अचानक मयू म्हटल्याने त्यामुळे आदू काय बोलते याकडे तिचं लक्ष नव्हतं. आदू पण तशीच चालत पुढे गेली. तिच्या पाठीमागे मयू चालत निघाली. पुढे तिघेही आईस्क्रीम खातात, पण मयूच्या मनात फक्त एकच आवाज येत होता, मयू. आणि आता तिला फक्त नचीच्या आवाजातच मयू ऐकायला येत होतं. तिला हेच कळत नव्हतं की सुहासचा आवाज यायचा ना, अचानक नचीचा कसा काय आवाज आला. जेव्हा आपण मनातच एखाद्यासोबत संवाद साधत असतो ना, तेव्हा एक आवाज आपला असतो आणि दुसरा आवाज आपण इमॅजिन करत असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचा असतो. ही थेअरी तिला आता पटत होती. आदू घरी गेली. हे दोघंही घरी आले. रात्री गप्पा मारायचं असं ठरवल्यामुळे नच्ची साहेब एकदम हवेतच घरातून फिरत होते. पण मयू मात्र सगळं विसरून कधीच झोपेच्या अधीन झाली होती. तिला यायला इतका वेळ का लागतोय म्हणून तो बघायला आला, तर ही गाढ झोपेत होती. तो हसतच बाहेर येऊन झोपला. तिला फक्त मयू म्हटल्याने तिला इतका फरक पडेल आणि ती विचार करेल असं त्याला वाटलं नव्हतं. तिच्यातला हा बदल त्याने नोटीस केला. उद्या काहीतरी घडेल याची कल्पना नसलेले दोघेही निवांत झोपले होते. इकडे मात्र एकाची झोप पूर्ण उडाली होती. दुसऱ्या दिवशी नचीची दिवस ड्युटी होती, म्हणून तो निवांत झोपला होता. तिने उठून टिफिन वगैरे सगळं आवरून थोडं संध्याकाळसाठी ठेवून ऑफिसला निघाली होती. पण नची झोपलाच होता. यांना तर सांगावं लागेल म्हणून तिने पटकन बोलायला लागली. नचिकेत, 2 मिनिटं फक्त ऐका ना, मग परत झोपा हवं तर. त्यानेही थोडेसे डोळे उघडले होते. केस विस्कटलेले. झोपेत तो खूप क्यूट दिसत होता. हा बोल ना. मी नाश्ता आणि जेवण बनवून ठेवलंय. सगळं झाल्यावर भांडी नीट सिंकमध्ये ठेवा. आणि हो, अंघोळ झाल्यावर टॉवेल सहित अजून तुमचे कोणते कपडे धुवायचे असतील तर वॉशिंग मशीन मध्ये ठेवा. मी आल्यावर ती मशीन लावेल. ओके, निघते आता. मी असं म्हणत पूर्वीच्या सवयीप्रमाणे झोपेत असलेल्या नचीचा एक गोड किस घेतला आणि ती निघूनही आली. रस्त्यात सिग्नलला आल्यावर तिला रिअलाइज झालं की आपण काय केलं. तिला खूप ओशाळल्यासारखं वाटत होतं. पण काय करणार, घडून गेलं ना. इकडे नचिकेत इतका झोपेत होता की त्याला वाटलं आपण झोपेत स्वप्न बघतोय. त्यामुळे त्याने गोष्ट जास्त मनावर घेतली नाही. ऑफिसमध्ये जास्त काम नसल्यामुळे आज पटकन घरी जावं या विचारात मयुरी पटापट काम आवरत होती. तेवढ्यात तेच झालं ज्याची तिला भीती वाटत होती. सुहास तिच्या ऑफिसमध्ये येऊन पोहोचलेला. त्याने अगोदर इथे दंगा केलेला असल्यामुळे त्याला आत्ताही तिच्या केबिनमध्ये जाताना अडवत होते. पण बाहेर दंगा नको म्हणून तिने त्याला आत येण्यास परवानगी दिली. सोबत आदितीलाही बोलवून घेतलं. ती निवांत खुर्चीवर बसली होती. सुहास तिच्याकडे बघतच केबिनमध्ये येरझाऱ्या घालत होता. एक वेळ अशी आली की त्याने मयुरीकडे बघून हसायला सुरुवात केली आणि तो बोलायला लागला. तुला सांगू मयुरी, मला वाटायचं मी एकटाच नालायक आहे, जो स्वतःची बायको असताना दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडला. पण ते चूक होतं आणि हे तू सिद्ध केलंस. डिवोर्स झाल्यानंतर तू 2 महिन्यातच लग्न केलं. माझ्यापेक्षाही जास्त हँडसम, चांगल्या पगारदार, ज्याच्या मागे पुढे कोणी नाही असा पुरुष तू निवडलास. मानलं ह तुला. इतक्या कमी वेळात असा शोध घेणं फार अवघड गेलं नसेल तुला. तू काय आहेच रूपवान, रूपमती. अगं पण मला काय वाटतं, तू 2 महिने तरी का थांबलीस? बायका तुम्ही अशाच असता. आणि म्हणे प्रेम. खरं सांगू, मला वाटलं होतं तू विचार करत असेल की तुम्ही मला डिवोर्स का देत आहात. पण विचारलं नाहीस तर आत्ता सांगतो. मी तुला त्याचं कारण आत्ता सांगतो. तुझ्या त्या बटबटीत प्रेमाला मी कंटाळलो होतो. किती पकाऊ आहे प्रेम म्हणजे. तुझ्या त्या पुस्तकातल्या संकल्पना ज्या मला कधीही मान्य नव्हत्या. पण मला वाटलं लग्न झाल्यावर माझ्यासोबत राहिल्यावर माझ्यासारखी होशील. पण नाही, तू अजिबात बदलली नाहीस.
तुझं ते प्रेमावरचं लेक्चर ऐकून मी खरंच पकत होतो. कधी बाहेर पार्टीला गेलो तर माझ्या एखाद्या मित्रांनी चुकून तुला स्पर्श केला तरी तू माझ्याशी भांडायची. तुला समजावून थकलो की हे नॉर्मल आहे, पण तू ऐकलं नाहीस. तू चालायला बोलायला जरी मॉडर्न असलीस तरी विचारांनी मात्र एकदम जुन्या विचारांची. तुझ्यासारख्या प्रेमाच्या संकल्पना असणाऱ्या या जगात खूप कमी असतील असं मला वाटतं. जाऊ दे ना, तू सांग, तुझ्या नवऱ्याला तू जाळ्यात कसं ओढलंस? काय करावं लागलं त्यासाठी? असं बोलतच तो तिच्याकडे बघत हसला. मयुरी त्याचा शब्द ऐकत होती. तिच्या मनातली घालमेल वाढली होती आणि तिने हळूहळू रडायला सुरुवात केली. तेवढ्यात आदितीने येऊन त्याची कॉलरच धरली. ए छपरी, इथे बिनकामाचा दंगा करायचा नाहीये आणि तुला कुठलेही कॅरेक्टर सर्टिफिकेट देण्यासाठी बोलवण्यात आलं नाहीये. केलीस ना दुसरी बायको, आहेस ना खुश? तुला लागते तसली मॉडर्न अवतारातली, वेगवेगळ्या तऱ्हेने तुला रिझवणारी, मग परत कशाला आलायस इथे? बाकी सगळं एक्सप्लेन करायची किंवा तुला सांगायची इतकं काही तू मोठा नाहीयेस आणि तेवढी तुझी लायकी सुद्धा नाहीये. सो सुटायचं इथून, नाहीतर तिचा नवरा कोण आहे तुला चांगलंच कळालं असेल. सो गेट लॉस्ट. तो तिथून गेल्यावर केबिन बाहेर येऊन तिने पटकन नचिकेतला फोन लावला. पुढच्या 10व्या मिनिटाला नचिकेत मयुरीच्या केबिनमध्ये होता. तिच्या समोर खुर्चीवर बसत त्याने फक्त एकच प्रश्न विचारला. मयुरी, तो तुम्हाला एवढं सगळं बोलून गेला आणि तुम्ही काहीच बोललात नाही, असं का? तुम्ही तर एकदम लवंगी मिरची आहात ना, मग काय झालं? तुम्ही लवंगी मिरची आहात हे फक्त मला दाखवता का? ती काहीच बोलत नव्हती. खाली मान घालून शांत बसली होती. तो पटकन उठला. तिचं काम तसंच ठेवून तिला हाताला धरून बाहेर आणलं आणि त्याच्यासोबत गाडीवर बसायला सांगितलं. आपण कुठे चाललोय हे विचारायची तसदी सुद्धा तिने घेतली नाही. थोड्या वेळात ते एका पॉश अपार्टमेंटच्या पुढे येऊन थांबले. तिला कळतच नव्हतं की आपण कुठे आलोय. ती निमूटपणे त्याच्या मागे चालत होती. एका फ्लॅट समोर आल्यावर नेमप्लेट वाचल्यावर तिने त्याच्या दंडाला धरलं आणि हळूच कानात बोलली की आपण इथे काय करतोय? मला नाही यायचं इथे, आपण परत जाऊया, असं म्हणत त्याला ओढायला लागली. त्याने कसलाही मागचा पुढचा विचार न करता सरळ तिच्या कमरेत हात घातला. तेवढ्यात सुहासच्या बायकोने दरवाजा उघडला होता. तिने फक्त मयुरीला ओळखलं होतं. तेवढ्यात नचिकेतने विचारलं, मिस्टर सुहास आहेत का? हो म्हणतच तिने त्या दोघांना आत बोलावलं. दोघे आत येऊन बसले. तिने जाऊन आत सुहासला सांगितलं की बाहेर कोण कोण आलंय. तिचा निरोप मिळताच तो पटकन हॉलमध्ये आला. मयुरीकडे बघत उपरोधाने तो बोलला, तक्रार केलीस का माझी तू? तेवढ्यात त्याची बायको मनीषाने त्याला विचारलं, कसली तक्रार? हां, सांगा, कसली तक्रार? मला पण कळू दे सुहास, नचिकेतने विचारलं. हेच की मी ऑफिसला गेलेलो आणि तुला भरपूर बोललो. मनीषा रागातच म्हणाली, काय? तुम्ही तिच्या ऑफिसमध्ये कशाला गेलेलात? हे सांगायला की मी दुसरं लग्न करून रिकामा झालोय. पण तू कसं काय लगेच 2 महिन्यातच दुसरं लग्न केलं? आणि त्यामुळे माझा इगो खूपच दुखावला गेला ग. त्यात तुझा नवरा इतका हँडसम, पोलीस ऑफिसर, खूपच पोटात दुखायला लागलं माझ्या, नची म्हणत होता. सगळीकडे भयान शांतता निर्माण झाली. नचिकेतला मात्र राग आलेला. आज तिचा कॉल आल्यापासून तो इतका रागात होता की सुहासच्या घरात जाऊन त्याला धडा शिकवायचं हे त्याने ठरवलं होतं. त्याने रागातच बोलायला सुरुवात केली. तू स्वतःला समजतोस काय रे? कोणाच्या आयुष्यात कधीही येशील आणि कधीही जाशील. तुला कोणीच काही बोलणार नाही असं वाटलं का? सॉरी, पण यावेळेस तू चुकलायस. तिच्याविषयी आणि तिच्या प्रेमाविषयी बोलण्याचा हक्क तू केव्हाच गमावलायस. असतात रे काही जण प्रेमात रमणारे, काही नजरेत प्रेमात पडणारे. सॉरी, मी कोणाला सांगतोय? ज्याला प्रेम म्हणजे फक्त वासना वाटत असेल त्याला. तुला अजून एक सांगू, तिच्या प्रेमाच्या संकल्पना आहेत ना, तसाच जोडीदार तिला आता भेटलाय. ती तुझ्या प्रेमात कशी पडली हेच मला कळत नाहीये. परत जर तिच्या ऑफिसमध्ये सोड, तिच्या स्वप्नात जरी आलास ना, तर तुझा एन्काउंटर कसा करेल ना तुला सुद्धा कळणार नाही. आणि तुला कधी काही बोलावं वाटलं ना, तर मी आहेच ना राव. आणि एक, मयू हे माझ्यासाठी असेल आणि मिसेस मयुरी नचिकेत हे तुझ्यासाठी असेल, हे लक्षात ठेव. चल निघू आम्ही, असं म्हणून त्याने मयुरीचा हात हातात घेतला आणि निघू लागला. जाता जाता तो मनीषाच्या समोर थांबला आणि हळू आवाजात म्हणाला, मॅम, तुमच्या सुहासला सांभाळा. हा तिसरा चान्स घेण्याचे चान्सेस सुद्धा आहेत. मयुरीने हळूच त्याच्या पाठीत चिमटा काढला. बाहेर येऊन दोघेही मोठ्याने हसत होते.
पोलीस स्टेशनला काही जास्त कामं नसल्यामुळे त्याने आज सुट्टी घेतली होती. दोघे घरी आले. मस्त चहा वगैरे घेतला. फ्रेश झाले. मयुरी तिची सकाळी उरलेली कामं पूर्ण करत होती. नचिकेत कपडे न बदलताच तसंच येरझाऱ्या घालत साळुंखेकडून महत्वाची माहिती घेत होता. काम करता करता मयुरीचं लक्ष आपोआप त्याच्याकडे जात होतं. तिचे हे चोरटे कटाक्ष नचिकेत सुद्धा बघत होता. तशी ती पोलिसी खाकी, वेल मेंटेन बॉडी तिचं अगदी मन डायव्हर्ट करत होतं. तिचं काम आवरलं बघून त्याने फोन कट केला. मयुरी, तुम्ही माझ्या कालच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, नचिकेतने विचारलं. कोणता प्रश्न? की हाच, काल अचानक सुहासला बघून तुम्हाला काय वाटलं? मला जे वाटलं तेच घडलं. खरं तर अर्धच घडलं. तो शांत बसणार नाही हे मला माहित होतं, पण तुम्ही असं रिॲक्ट व्हाल असं नव्हतं वाटलं. ओके, पण तुम्हाला यातून काही गोष्टी कळल्या का? अर्थात मला कळलं की तो मला का सोडून गेला. माझं प्रेम त्याला ओझं वाटत होतं. अर्थात या सगळ्या गोष्टी मला कळाल्या त्या बरंच झालं. त्याची स्वार्थी वृत्ती, म्हणजे फक्त पुरुषच लग्न करू शकतात आणि बायकांनी काय करायचं, ह्यांच्या विरहात काय फक्त रडत बसायचं? आपण म्हणतो शिकल्याने लोक सुधारतात, पण त्याच्याकडे बघून असं वाटतं ज्यांना कितीही शिकवा, कितीही सुधरवा, त्यांची प्रवृत्ती कधीच सुधरू शकत नाही. त्यात सुहासची तरी काय चूक? ज्या समाजात तो राहतोय तिथे या गोष्टी सर्रास घडतात. तो त्याला अपवाद कसा ठरेल? प्रेम करायची किंवा स्वतःवर प्रेम करून घ्यायची लायकी तरी आहे का त्याची? मयू म्हणाली. हे सगळं तुम्ही त्याला का बोललात नाही? नचिकेतने मयूला विचारलं. तुमच्यामुळे. तुम्हाला वाटलं असतं की काय बोलतेय ही, म्हणून गप्प बसले. आणि त्याने लग्न तोडण्याचं जे कारण दिलं त्याने मी शॉक झाले होते. अच्छा, तर मला काय वाटतं याचा सुद्धा तुम्ही विचार करता. क्वाईट इम्प्रेसिंग. ते बोलत असतात. आज कितीतरी दिवसांनी मयुरी कोणाशी तरी इतक्या वेळ गप्पा मारत होती. रात्री 9-10च्या सुमारास नचीला मित्राचा पार्टीसाठी फोन येतो. त्याने मयुरीला जाऊ की नको असं विचारल्यावर ती सहज बोलून गेली. जा ना, एवढं काय विचारायचं? पण तिला आज खरंच त्याने जाऊ नये असं वाटत होतं. नची मनातच म्हणत होता, फक्त एकदा म्हण तरी जाऊ नको म्हणून, लगेचच थांबतो.